काय ती सूरज चव्हाण, काय त्याची गाणी, काय त्याचं डायलॉग, आणि काय ते काय ती बोलतय, काय ती झापूक झुपूक, आणि काय मग काय 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 ती गाणं, काय ती सूरज चव्हाण. उगच काहीतरी फेकायचं, उगच काहीतरी. काय त्याला आकार ना वाकार काय असलं असतंय का काही बी. असं म्हणणाऱ्या लोकांनी सूरज चव्हाणला सपोर्ट करावा, छानपैकी चांगला सपोर्ट करावा. आणि जर नसेल सपोर्ट करणं होत तर त्याला ट्रोल करू नये आणि त्याला वाईट काय बोलू नये, त्याला वाईट घाण कमेंट करू नये. एकतर तो कमेंटकडे लक्षच देत नाही, त्याचा तर काही विषयच नाही. पण असं म्हणणाऱ्या लोकांनी काय ते सूरज, काय ते डायलॉग, काय ते आमचं डायलॉग चोरलं, आमचं डायलॉग चोरलं, अशा लोकांनी त्याला सपोर्ट करावा. आणि नसेल सपोर्ट करणं होत तर त्याला ट्रोल करू नये, त्याला नावं ठेवू नये. आणि तो वाईट आहे असं म्हणूनही तो त्याच्या हिमतीवर पुढं जातोय. तो त्याच्या मनाने काय डायलॉग येईन ते तो बोलतोय, तो मेहनत करतोय, त्याच्या कष्टाने तो उभं करतोय. त्याला काय ट्रोल करू नये कुणी, मला तर वाटतंय. आणि जे त्याला ट्रोल करतात त्यांनी पण मग त्याला सपोर्ट करावा आणि मग त्याचं म्हणावं काय म्हणायचं असेल ती. तर माझ्यातर्फे तर सूरज चव्हाणला भरपूर सपोर्ट आहे. आणि अशा बऱ्याच लोकांचं मी व्हिडिओ बघते, मी तर सगळ्यांना सपोर्ट करते. तसा मला पण सपोर्ट करा. आणि मला वाटत नाही की सूरज चव्हाण कोणाची कॉपी करतोय किंवा तो कोणाचं चोरतोय, काय नाही मला वाटत. तुम्हाला काय वाटते त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा. हाय सगळ्यांना नमस्कार. तर छान माझे नवीन व्हिडिओला, नवीन चॅनलला छान सपोर्ट करताय. खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. माझे नवीन चॅनलवरचे जे आहेत का त्यांनी पण सगळ्यांनी या जुन्या आपल्या नवीन म्हणजे जुन्या आयडीची जे लोक आहेत का, सबस्क्रायबर आहेत का, जेवढे माझे फॅन आहेत का, तेवढ्यांनी नवीन आयडीला येऊन सगळ्यांनी फॉलो करा. तर खूप छान माझे व्हिडिओ आहेत. आणि अजून काय एवढ्यात मी काय व्हिडिओ टाकत नाही, तरी पण एक दोन दिवसाला टाकते. आम्ही शूटिंग करायला गेलो होतो आमच्या इथं वस्तीवर, तिथले व्हिडिओ 2-4 टाकले होते, 3-4 ब्लॉगचे टाकले होते. आणि जो ब्लॉग काढलेला आहे तो म्हणजे नाही का जावांची भांडणं, जावांचं कुणाकडं किती इष्ट आहे, कुणाकडं कसा काय असं, म्हणजे तो व्हिडिओ टाकल्यावरच कळेल तुम्हाला. आमच्या जावांचं कसं असतं म्हणजे नाही का, एकमेकीचा संसार बघून हे असं ह्याच्यावर व्यतिरिक्त ह्याच्याबरोबर असं टाकलेला आहे. मी टाकलेला नाही आहे, टाकल मी आज किंवा उद्या टाकल तो व्हिडिओ, एडिट केलेला नाही. तर तो पण व्हिडिओला छान सपोर्ट करा. खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तो. बोले 10 मिनिट 15 लईतले 10 मिनिटाचा होईल. तर छान व्हिडिओला त्या सपोर्ट करा. आणि आता टायटेल थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की मला कशाविषयी बोलायचे. तर एखादं जर स्वतःच्या मेहनतीवर म्हणजे स्वतःच्या कष्टावर मेहनत करून कुठल्याही गोष्टीला न लाजता न काय करता जर तो मेहनत जर करत असेल तर त्याला तुम्ही चुकीचं ठरवू नका. तो चुकीचा नसतोच, तो कधीच चुकीचा नसतो. जे स्वतः मेहनत करतो का, स्वतः बोलून जर तो मेहनत करत असेल तर ते चुकीचं कधीच नाही. आता बघा मला कुणाबद्दल बोलायचं तुम्हाला कळलं असेल किंवा थंबनेल बघून तर कळलंच असेल मला कुणाबद्दल बोलायचं. समजा आता तो दुसऱ्याचा डायलॉग आहे, त्याला माहिती नसेल किंवा असेल, शक्यतो मला वाटतं त्याला माहिती नसेल की हा डायलॉग कोणाचा. मी 2-3 व्हिडिओ चॅनल बघितले, त्यांचं पण काही चुकीचं नाही, त्यांचं पण बरोबरच आहे. का ते म्हणतात हा आमचा डायलॉग आहे, हा आमचा डायलॉग उचलून ह्यानी पाठ करून ह्यानी म्हणजे नाही का सारखा बोलून हिरो लोकांना नाचवले, सगळ्यांना नाचवले. अरे ते त्याच्यात कसं असतं, आता ते तुमची चुकी नाही, त्याची चुकी नाही. तो आता कसा काही लोक म्हणतात की जुन्या वस्तू जी जुनी गाणी झालेली असतात ती ट्रेंडला येतात, फॉर्मला येतात. माणूस आपण त्या गाण्यावर नाचतो, एन्जॉय करतो. किती जुनी गाणी परत फॉर्मला येतात, आपण त्याच्यावर नाचतो. मग त्यांनी तसंच म्हणायचं का की ही आमची कॉपी, ही आमची कॉपी. हा तुम्हाला पण त्याचं काय म्हणतात ना, मला काय तेवढं इंग्लिश बोलता येत नाही, तुम्हाला पण त्याचं श्रेय तुम्हाला पण जातंय त्याचं कष्टाचं. म्हणजे तुम्हाला पण हेच झालं ना, कारण तर तुमचा डायलॉग असा झापूक झुपूक. किंवा मी गेल्या वर्षीपासून म्हणजे गाणं होतं एक, ते गाणं निघलं होतं. ते गाण्याचं म्हणजे आम्हाला काय माहिती नव्हतं, म्हणजे जेव्हा माझ्याकडे मोबाईल नसेल तेव्हा ते तुमचं म्हणजे कुणाचं ते असेल ते डायलॉग. तर बरीच लोक म्हणतात की हा माझा डायलॉग आहे, हा माझा डायलॉग वापरून हा मोठा झाला आहे, की माझा डायलॉग वापरून ह्यांनी स्वतःचं हे केलं आहे. तुमचा डायलॉग असेल ठीक आहे मान्य, पण तुमच्या डायलॉगला तुम्ही पुढं व्हा ना. तुमच्या डायलॉगला त्यांनी पुढं आणलं असेल ना कदाचित, त्यांनी मेहनत केलेली आहे. त्याचा हा तुमचा डायलॉग आहे, पण त्यांनी भरपूर असं किती म्हणतात काय त्याला म्हणतात ते जीव ओरडू त्यांनी हे असं लेकरमध्ये आली ना स्किप करावा लागतो, त्याच्यामुळे लक्षात राहत नाही की कुठून. तर मला एवढंच म्हणायचं आहे, त्यांनी किती जीव तोडू त्यांनी बिग बॉसमध्ये पण त्यांनी किती मेहनत घेतली,
किती काय काय त्याचा डायलॉग त्यांनी म्हणजे बरंच तोच तुमचा डायलॉग आहे असंच नाही, त्याच्यातून एखादा डायलॉग कोण तर हा ही माझ्या तोंडातून निघून गेलं होतं ही माझा डायलॉग आहे असं थोडेच होत नाही. आता कितीतरी मोठे मोठे हिरो लोक म्हणजे यूट्यूबर आहे त्यांचं डायलॉग फेमस झाले ती डायलॉग दुसरी म्हणतात असं कुठे का. आता रस प्यायला या म्हणलं माय किती लोक म्हणतात ते कोणाचं आहे मोगराचा आहे, त्याच्यावर रिअल आवाजात लोक किती म्हणतात. त्या मोगराने तसंच म्हणायचं का की हा माझाच डायलॉग आहे हा माझाच डायलॉग आहे. मग तुम्ही मोगराचा आवाज आहे ती मोगराने म्हणलंय बरोबर आहे ते तिलाच झाला ना तिने जोर लावून म्हणला. पण ती तसाच जर गाणं दुसऱ्याने काढलं ते कसं होतच नाही म्हणजे चोरले असं होतच नाही. आता ह्याला कसं सूरज चव्हाणला काय एवढं म्हणजे पहिल्याचपासून एवढं म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं किंवा कळत नव्हतं की दुसऱ्यांची कॉपी करायची हे त्याला कळत नव्हतं. ते स्वतः काय म्हणन ते काय म्हणन ते त्याची त्याला बी कळत नव्हतं की ते काय म्हणतोय म्हणून. आम्ही स्वतः त्याला हसायचो की हा काय म्हणतोय ह्याचं यालाच कळत नाही काय म्हणतोय म्हणून आम्ही हसायचो. म्हणजे आम्ही कधी शिव्या दिल्या नाही किंवा वाईट कमेंट केली आम्ही कमेंट केलीच नाही कधी, पण आम्ही बघून आम्ही हसायचो हे कसलं ओरडतोय जीव खाऊन कसलं बेकार ओरडते आणि हे काही म्हणायचो. आणि आम्ही परत मला वाटायचं की हा कसली मेहनत करतो याला कधीतरी कुणीतरी पुढं न्यावं नाही कुणीतरी म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण जे यूट्यूबर आहेत त्यांनी त्यांना पुढं नेलं पाहिजे. तर मला एवढंच म्हणण्याचा माझा एवढाच उद्देश आहे का तुम्ही पिक्चर बघून आले की प्रत्येकाला म्हणताय की पिक्चर बघायला जाऊ नका पिक्चर बघायला जाऊ नये. आपल्यातला जर गरीबातला जर एखादा माणूस पुढं जात असेल तर त्याला आपल्यासारख्यांनी सपोर्ट करावा बाकीच्यांनी सपोर्ट करावा आणि त्यांनी पण आपल्याला सपोर्ट करावा ज्यांना आपण सपोर्ट करतोय त्यांनी पण आपल्याला छोट्या यूट्यूबरांना सपोर्ट करावा. आता काय माझी आयडी मोठी लय बारीक आहे म्हणून मी बोलते असं काय नाही. माझी दुसरी आयडी मोठीच आहे तुम्हाला माहिती आहे 12,300 सबस्क्रायबर आहेत. ती आयडी मी काय बंद केलेली नाही माझी ती आयडी पण चालूच आहे मी त्याच्यावर पण कधी कधी व्हिडिओ टाकते. पण ह्याच्यावर जास्त मी मेहनत घेते की मला बघायचं एका वर्षात वॉच टाईम किती होतो कंप्लीट. आणि सबस्क्रायबरचं काय नाही सबस्क्रायबर आपले आहे ते येतात ज्यांना आवडतात माझे व्हिडिओ ते येतात. मला हे बघायचं की एका वर्षात कंटिन्यू वॉच टाईम किती वाढतं ते बघायचं. कारण माझ्या दुसऱ्या आयडीचं जी मोठी आयडी आहे ती मी 2 वर्ष पूर्ण झाले 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर वायटी स्टुडिओ घेतलं होतं तिथून पुढे मी कवर करत गेले. तर मला कोणी सांगणार नव्हतं की तुम्ही आता दुसरीच आयडी खोला मी त्यालाच मेहनत करत गेले आणि तरी पण तो वॉच टाईम मी कवर करत आणला. तर ठीक आहे ती बऱ्याच वेळा सांगितले मला सूरज चव्हाणबद्दलच बोलायचं. तर तुम्ही पिक्चर बघायला कुणी गेलं असेल किंवा नसेल गेलं मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं. मला पण जायचं होतं पण मी काय कारणामुळे मी नाही गेले मला कारण माझी लेकरं लहान आहेत आणि घेऊन जायचं मला लई प्रॉब्लेम येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी बाहेर गेलेले नाही. बाहेर जरी गेले असेल तर मी पिक्चरच्या टाकीत कधी थिएटरमध्ये जाऊन आत्तापर्यंत कधी मी बसलेले नाही. कारण आमच्यात कधी म्हणजे नावर आमचा हौशी नाही आणि मला पण जावं वाटतं पण म्हणजे नाही का सोबत कुणी जर असेल तर जायला बरं वाटतं. आणि त्यात लेकरं घेऊन जायचं म्हणल्यावर तर मला लयच आवड लेकरं घेऊन जायचं म्हणल्यावर जरा बरं वाटतं. पण एकटीला जायची ताकद नाही माझ्या एखादं लेकरू असेल सोबत तर बरं वाटतं. तर त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम असल्यामुळे मी गेले नाहीत. कारण मला एवढं जायची हौस होती ना माझी एवढी हौस होती ना सूरज चव्हाणचा पिक्चर बघायला जायला लय हौस होती पण नाही गेले मी ह्या असा प्रॉब्लेममुळे. तर बघा ज्यांना जावं वाटत असेल त्यांनी जावं आता काय बंद झालं असेल पण ज्याला जावं वाटत असेल त्यांनी जावं. मला काय म्हणायचं मला फक्त एवढंच म्हणायचं त्याला कोणी ट्रोल करू नका. ट्रोल करण्याने आता काही ते महाग पडणार नाही किंवा काय नाही. तो एकदा इंडस्ट्रीत गेला म्हणजे तो त्याला तर ते काय काम दुसऱ्या मालिकेमध्ये पिक्चरमध्ये कुठं पण त्याला काम भेटेल. तो आता हे हिरोच झाला म्हणायचं थोडक्यात काय हिरोच झालाच म्हणायचं मोठा हिरो झालाच म्हणायचं. त्याला कोणी महाग खेचण्याचा प्रयत्न करू नये आणि जरी खेचलं तरी काय तो काही आता पडणार असं नाही. त्याला मोठ्या सपोर्ट आहे मोठ्या हिरो लोकांचा त्याला सपोर्ट आहे मोठ्यांचा नाही म्हणायचं मला पैशावाला मोठ्या हिरो लोकांचा सपोर्ट आहे त्याला. कारण त्याच्या अंगात कला आहे त्याचं कसं आहे सूरज चव्हाणचं त्याला जसं सांगन तसं तो करतो त्याला जसं बोलायला. आता ही झापूक मला वाटतं एका दादाची मी ट्रोल केलेलं बघितलं चॅनल त्याचा तर तो दादाचं म्हणणं असं आहे की हा माझा डायलॉग आहे हा मी वापरलेला आहे. हा दादा खरं आहे तुझं पण मला त्याच्यात काय म्हणायचं नाही. पण नाही का आता 1 वर्ष झालं झापूक हे गाणं वाजतंय त्याच्या तोंडून. त्याच्या अगोदर 1 वर्ष डीजेला वाजत होतं ते दुसरंच होतं ते तुझं नव्हतं ते दुसरंच होतं कोणाचं तरी. त्याच्यानंतर सूरज चव्हाणे उचललं झापूक मला पण गाणं हे लईच आवडायचं. मी पण 2-3 रील्स बनवलेले आहेत माझ्या नवीन जुन्या चॅनलवर असतील तुम्ही जाऊन बघा इंस्टाला आहे. तर मला बी लय आवडायचं. तर असं डायलॉग कुणाला आवडायचं ते सूरज चव्हाणला आवडला त्याने उचलून धरला झापूक त्यानं डान्स केला
ठीक आहे. आता जुनी गाणी हिंदी कितीतरी ट्रेंडला येतात, ठीक आहे ना. तू उलट असं म्हण की ही माझं गाणं आहे सुरज चव्हाणने पुढं नेलं की खूप छान झालं. तुझं बी काही चुकीचं नाही, तू पण त्याला मेहनत केली असेल, तुला लहानपणापासून तो डायलॉग आवडत होता, त्याच्यामुळं तू ते बोलला आणि त्याच्यामुळं तुझा तो डायलॉग मला वाटतं काहीतरी मागं माझ्याकडे 4-5 वर्षापूर्वी तर तुझा डायलॉग गाजला असेल, पण मला कधी कानावर आला नाही. मला ह्याच वर्षी मला सूरज चव्हाणनी बोललेला मला कळाला, म्हणजे मला ऐकायला आला, माझ्या कानावर पडला ती गाणं मला ऐकायला आलं. मी ट्रोलचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कळालं की हे गाणं तुझं आहे म्हणून. तर त्याचं दुसरे पण एसकी वाडकी झडकी बुकीत गुलीगट टोंगा काय असलं काय काय गुलीगत धोका बुकीट टिंगुल हे असलं काय काय बोललेलं आहे. आता ते बी कोणी म्हणावं का बुकीट टिंगुळ आणि हे कोणी बी म्हणतंय. मी बी म्हणत होते गप बसतो का ना बुकीतच टिंगुळ आणि आपण म्हणायचं का हा माझा डायलॉग आहे म्हणून. ज्याला जो मेहनत करतो, ज्या डायलॉगला जो मेहनत करून करून एक शब्द 1000 वेळा स्वतः बोलतो. शंभू आमचा वाकून कसा बघतोय ये देव. शंभू वाकून जो मेहनत करतो जोर लावून, जे एखादं गाणं 10 वेळा म्हणत असेल. आता मला कुठलं एखादं जर गाणं आवडत असेल, मी जर ती गाणं सारखं म्हणलं, मी माझ्या वेगळ्या आगळ्या कसल्या पण येड्या वाकड्या आवाजात मला लोक ट्रोल करणारच ना. माझं वाकडं दाखवून त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ निघणारच ना, असं असतं. मग ते तुझं चोरलंय असं कशावर मला वाटत नाही की होतंय म्हणून. तू पण मेहनत केली, ते तू पण म्हण की माझा डायलॉग आहे. तू काय गप्प असायचं असं काय म्हणत नाही मी. तू पण म्हण की हा माझा डायलॉग आहे, हा माझा डायलॉग आहे. मी पण म्हणलोय, तू पण म्हण की झपक ही मी बोललेलो आहे. आमच्या इथं खिडकीतून लयच वारं येते ना, त्याच्यामुळं आणि जरा बरं वाटतं वारं लागलं. तर तू पण म्हण की हा माझा डायलॉग आहे. आणि बाकीच्यांनी पण बरेच जणांनी मला वाटत नाही, मला वाटतं की सूरज चव्हाणला कोणी ट्रोल करू नये, त्याला उलट सपोर्ट करावा. त्याला ट्रॉफी जिंकून आल्यावर किती लोक त्याला गुलाल उधळायला कितीतरी होती. तर मी स्वतः बघितले. एक त्याचा मला वाटतं ट्रोल करायचा चॅनल आहे ट्रोलचा, तर तो स्वतः अगोदर पण ट्रोल करतच होता आणि बिग बॉसमधून जिंकून आल्याच्या नंतर ती बातम्याचं ती घेऊन तिथं जाऊन त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवून त्याला चांगला सपोर्ट करून तेवढ्या 1 महिनाभर त्याला चांगला सपोर्ट करून त्याच्याबरोबर चांगले व्हिडिओ बनवून चांगले व्ह्यूज आणून आणि आता परत तोच त्याच्याबद्दल ट्रोल करतोय, वाईट बोलतोय असं तसं. मी असं करू नका. त्याच्याबद्दल पैसे त्याच्या नावावर त्याच्या व्हिडिओ काढून त्याच्यावर पैसे कमवायचे आणि मग परत म्हणायचं की हा दुसऱ्याचा चोरला, ही दुसऱ्याचा. त्यांनी स्वतः मेहनत केलेली, त्यांनी कितीतरी मेहनत केलेली. असं नसतं की आयुष्यातनं एखाद्यालाच म्हणजे कसं असतं, आता कॅमेरा समोर लावून जर अचानक एखाद्याला जर काही पण बडबड करायचं म्हणजे येडं म्हणतात त्याला. येड्यावानी काय करते येडेच सारखं. पण ती ज्याची त्याला जो बनवतोय जो करतोय त्यालाच माहिती असते की मी काहीतरी बोलतोय आणि ही माझं कोणतरी बघतंय आणि माझं ह्याच्यापासून काहीतरी होणार आहे. ती जे बनवते त्यालाच माहिती असते, त्याला वाटत नाही की मी येड्यासारखं काय करतोय म्हणून. तर बघा ज्याची ते मेहनत करायचं, त्याच्या हिमतीवर ज्याचं तो मेहनत करत असतोय. फक्त सपोर्ट पब्लिक करत असतात. ज्याला सपोर्ट करायचं ते सपोर्ट करतात. फक्त त्याला कोणी ट्रोल करू नये किंवा वाईट आहे असं काही म्हणू नये त्याला. त्यांनी सगळ्यांसाठी चांगलंच काम केले, त्याने स्वतःसाठी चांगलं केले. चांगला पिक्चर आहे, सगळ्यांनी बघा. मी शॉर्ट व्हिडिओ काढून बघितला, हे गाणं पण बनवलं. तर बघा जे म्हणजे आपल्या खेड्यापाड्यातले एखादं जर पुढं जात असेल तर कुणाला नावं ठेवू नये, मला तर एवढंच वाटतंय. तर ठीक आहे, चला. जर माझ्या बोलण्यातून कुणाला जर राग आला असेल तर सगळ्यांची मी माफी मागते मनापासून. पण माझं काही मला वाटत नाही की चुकले, कुठं मी चुकीचं बोलले असेल. जर चुकीचं बोलले असेल तर कमेंट करून मला तसं सांगा.